नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आपल्या पश्चिमेकडचा नतद्रष्ट शेजारी पाकिस्तान आणि त्याच्या पश्चिमेकडे असलेला देश इराण. पूर्वी या देशाला पर्शिया असं नाव होतं. पुढे तिथे जेव्हा आत्ताचे जे अ, आत्ताचं शासन तर धार्मिक मूल्यांचं शासन आहे. त्याच्या आधी ते एक शासन होतं. रेझा पहलवी हे ते राजे होते आणि त्यांनी अशी भूमिका मांडली, की इराण हा आर्यांचा देश आहे. तेव्हा त्याचं नाव आरियाना असं असलं पाहिजे. त्या आर्यांचं इराण हे नाव झालेलं आहे. त्यामुळे या देशाचं नाव इराण झालं. मोठा देश आहे खूप. भारताशी या देशाची पूर्वापार संबंध आहे. आणि भारताच्या महाभारत काळामध्ये सुद्धा या देशाचं परशुदेश म्हणून नाव घेतलं गेलं होतं. इथली लोकं लढाऊ वृत्तीची होती. त्यांच्याचकडनं काही पुढे हा देश अ, तिथे जे आधीचे राज्यकर्ते होते, ते झरतृष्ट या अ, संताचे अनुयायी असल्यामुळे ते अग्निपूजक झाले होते. इराणमध्ये अग्निपूजा का सुरू झाली याचं एक अगदी सोपं कारण आहे. इराण देशामध्ये खूप पूर्वीपासनं नैसर्गिक वायू जमिनीच्या अगदी जवळपर्यंत आहे. खूप खोल जायलाच लागत नाही. सगळा देशच नैसर्गिक वायूच्या साठ्यावरती आहे म्हटलं तरी चालेल. तर काही-काही ठिकाणी वीज पडून तो नैसर्गिक वायू पेट घेत असे आणि तिथे एक उत्तमशी निळी ज्योत तयार व्हायची. तर तेव्हाच्या लोकांची अशी समजूत झाली, की हे परमेश्वरी कृपा झालेली आहे आणि देवानी तिथे अग्नी निर्माण केलाय, म्हणून अग्निपूजेची परंपरा तिथे सुरू झाली. आपल्याकडे सुद्धा अग्निहोत्र होतंच की. अग्निपूजा ही परंपरा सगळ्याच देशांमध्ये होती. तर इराणमध्ये त्या अग्निपूजकांचे जे संत होते, त्यांचं नाव झरतृष्ट आणि त्यांनी गाथा नावाचा एक जो ग्रंथ लिहिला होता. हो, गाथा हेच नाव आहे त्याचं. त्या गाथा ग्रंथामध्ये त्यांनी सगळे धार्मिक वचनं किंवा उपदेश अशा गोष्टी लिहिल्या होत्या. तर तिथे जे राजे होते, त्यांनी एक खूप मोठं साम्राज्य स्थापलं होतं. त्याला पर्शियन साम्राज्य असंच म्हटलं जातं आणि त्या साम्राज्याने ग्रीसला सुद्धा आपलं अंकित केलेलं होतं. पण पुढे ग्रीसमध्ये योद्धा म्हणून अलेक्झांडरचा उदय झाला आणि अलेक्झांडरची पहिली जी मोठी कामगिरी होती ती म्हणजे इराणचा जो तेव्हाचा दरायस नावाचा जो फार मोठा हे होता सम्राट, त्याच्या फौजेचा अलेक्झांडरच्या शिक्षित आणि नवीन युद्धतंत्र वापरणाऱ्या फौजेकडनं पराभव झाला. आणि त्या कारणाकरता खरं अलेक्झांडरला त्यांनी ग्रीसचा सर्वात मोठा योद्धा म्हटलं, की इराणी लोकांनी जे ग्रीसला इतका त्रास दिला होता. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. हा थोडासा इतिहास सांगतो, इराण काय चीज आहे ते कळण्याकरता, की इराणी लोकं घोडेस्वारी फार चांगली करायचे आणि त्यांचे घोडेस्वार येऊन सगळ्या ग्रीसमध्ये कत्तली, स्त्रियांची विटंबना अशी सगळी कामं करायची. ती भीती ग्रीसच्या मनात इतकी बसली, की त्यांनी एक राक्षस कल्पिला, त्याचं नाव सेंटॉर. एअर इंडियाचं मानचिन्ह पूर्वी होतं बघा सेंटॉर. त्याचं धड पुढचं माणसाचं, पुरुषाचं असतं, पण त्याला 4 पाय आणि मागे संपूर्ण तो घोडा असतो. तर असा हा जो घोडा होता, मनुष्यरूप घोडा, हा काही देव नव्हता. हा दानव म्हणून त्यांनी कल्पिला होता, कारण त्यांना इतकी भीती बसली होती या घोडेस्वारांची. अशा या घोडेस्वारांचा पराभव जेव्हा अलेक्झांडरने केला, तेव्हा अलेक्झांडरला त्यांनी खूप मोठा योद्धा मानलं. त्याला ते जगज्जेता मानतात. ते साफ चूक आहे. कारण भारताच्या एका लहानशा भूमीचा राजा पौरस, त्या पौरसाकडनं त्याचा पराभवच झाला होता. थोडक्यात पौरसाला त्यांनी हरवलं असं म्हटलं जातं. पण त्यांनी जर खरंच हरवलं असतं, तर त्यांनी पौरसाच्या पुढे आणखीन जाऊन भारत जिंकला असता. तसलं त्यांनी काही केलं नव्हतं. त्यांनी तह केला होता. कारण पुढे मौर्य साम्राज्याशी लढण्याची त्याची हिंमत नव्हती. तिथनं तो परत गेला. पुढे त्याचा खून झाला. त्याच्यात आपल्याला आता काही जायचं नाहीये. परंतु असा हा इराण आणि हे इराणी साम्राज्य ते सगळं अलेक्झांडरनी तोडून टाकलं आणि त्यानंतर क्रमाक्रमाने इराण हा अ, एक प्रकारे पाश्चात्यांचं बावलं झालं असा देश झालेला होता. इराणी साम्राज्याचं पुढे वाताहत झाली. त्याच्यात महमदाच्या लोकांनी त्यांच्यावर स्वारी केली आणि अरबांनी इराण जिंकला आणि साधारण इसवी सन 685 च्या काळात इराणवरती अरबी सत्ता सुरू झाली आणि पुढे एक 100 वर्षामध्ये ती दृढमूल झाली. परंतु इराणी मुसलमान यांनी मोहम्मदाचा जो सुन्नी पंथ होता, सुनाफ ज्याला म्हणतात सुन्नी पंथ, तो स्वीकारला नाही. स्वतःचा वेगळा पंथ त्यांनी स्वीकारला, शिया पंथ स्वीकारला. जगामध्ये शिया मुसलमानांचं सर्वात मोठं राष्ट्र म्हणजे इराण. तसेच शिया नंबर 2चं राष्ट्र म्हणजे इराक. इराकमध्ये अर्धे शिया आणि अर्धे सुन्नी आहेत
आणि नंबर 3चं राष्ट्र म्हणजे भारत. भारतातली शिया लोकांची संख्या सुद्धा लक्षणीयरित्या जास्त आहे. या इराणशी आपले त्यांचा तैमूरलंग नाही, नादिर शहाने आपल्यावरती स्वारी केली वगैरे जरी खरं असलं, तरी पुढे आपले त्यांचे संबंध चांगले होते. त्याचं एक कारण असं होतं, की इराणचे आणि पाकिस्तानचे संबंध कायमच वाईट होते. शिया सुन्नी तेढ त्या संबंधात होती. त्यामुळे इराण आपल्या बाजूने असणं आपल्याला महत्त्वाचं होतं. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. इथपर्यंत ही भूमिका झाली. पुढे शहाला पदच्युत करण्यात आलं आणि त्या इराणी लोकांनी त्याला पदच्युत करून ज्या माणसाला आणलं, तो म्हणजे आयातोल्ला रुहोल्ला खोमेनी. अत्यंत कट्टर आणि जुनाट मतवादी असा हा शिया धर्मगुरू. आयातोल्ला म्हणजे दिशा देणारा धर्मगुरू असं त्या आयातोल्ला. आयत म्हणजे पुराणातले मंत्र. त्या मंत्रांचं पूर्ण ज्ञान असलेला म्हणून हा जो आहे तो आयातुल्ला खोमेनी. तर त्यांनी इराणला सगळं मध्ययुगात ढकललं. विशेष करून बायकांवरती तर या लोकांचा भयंकर राग होता. आत्ताच्या सुद्धा इराणी मूल्यांच्या राज्यकारभारात बायकांना भयंकर त्रास सहन करायला लागला. ती एक अमिनी नावाची जी महिसा अमिनी नावाची जी 30 वर्षाची 29 वर्षाची युवती होती. तिच्या केस थोडेसे तिच्या वरच्या हिजाबमधनं दिसले म्हणून तिला तुरुंगात टाकून इतकं मारलं, की ती मरून गेली. आणि त्यानंतर तिच्या नावाने खूप आंदोलनं इराणमध्ये झाली. ती या मूल्यांनी चिरडून टाकली. कारण या मूल्यांनी काय केलं होतं, त्यांनी सैन्य आणि पोलीस दल याच्यामध्ये एक बसीज नावाचं एक गुंडांचं दल स्थापन केलं होतं. आणि त्या बसीज लोकांचं काम हेच होतं, की लोकं धर्म नीट पाळत नसले तर त्यांना मारायचं. कोणी दारू पिताना आढळलं तर त्याला मारायचं. माझे अनेक इराणी मित्र-मैत्रिणी आहेत. त्यांच्याशी मी खूप या विषयावरती बोललेलो आहे. माझा एक मित्र आणि त्याची मैत्रीण त्याची. त्या दोघांनी मला सांगितलं, की इराणी मनुष्य दारूशिवाय राहूच शकत नाही. प्रत्येक माणसाने आपापल्या पर्सामध्ये दारूची भट्टी लावलेलीच असते. हे खोमेनी आला आणि त्यांनी हे वेडसर गोष्टी आमच्यामध्ये टाकल्या, पण आम्ही मुळीच त्याचं ऐकत नाही. आम्ही दारूही पितोच. एक उदाहरण म्हणून सांगितलं. पण प्रश्न असा झाला, की शहाची जुलमी राजवट उलथून टाकताना हा खोमेनी नावाचा राक्षस त्यांनी आपल्या छातीवर घेतला होता. आणि आता मात्र या खोमेनी आणि त्याच्यानंतर जो खामेनी दुसरा, हा खो आणि हा खा, त्या खाला आता खो देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे इराणमध्ये प्रचंड आंदोलन पेटलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये बसीज लोकांची हेडक्वार्टर जाळून टाकलेली आहेत आणि नुसती तेहरानमध्ये नाही, तेहरानमध्ये तर झालेलंच आहे. त्याची 2 कारणं आहेत. तेहरानमध्ये पाण्याचा टिपूस उरलेला नाहीये. इराणमध्ये पाण्याच्या टंचाईने इतकं मोठं रूप धारण केलंय, की सरकारला सांगायला लागलं. त्यांचा जो राष्ट्रपती अहमद पेझेशकियान त्यांनी सांगितलं, की आता तुम्ही तेहरान रिकामं करा. म्हणजे राजधानी रिकामी करून तुम्ही निघा इथनं आणि कुठे जा तर दक्षिणेत वाळवंटात कुठेतरी एक मकरान नावाचं शहर त्यांनी सांगितलंय. आता इथे आपण सगळ्यांनी जायचंय. कारण त्या तेहरानमध्ये साधारण 13 का 25 एक लाख लोकं राहतात. त्या लोकांनी पाणी नसलं तर करायचं काय? त्यामुळे पाण्याचं टंचाई, पण ते टंचाई सुद्धा परवडली असं चलन संकट त्यांना प्रचंड आलेलं आहे. कारण या खोमेनीची राजवट आल्यापासून अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी इराणवर इतकी बंधनं घातली आहेत, की त्यांचं तेल विकायला सुद्धा बंधन आहेत. आणि आता परिस्थिती अशी आहे, या मूल्या लोकांनी नुसतं मूल्यपणा करायचा नाही, तर इस्रायलशी शत्रुत्व घ्यायचं. त्याचं काही एक कारण नाही. इराण आणि इस्रायलच्या सीमा सुद्धा एकमेकांना लागून नाही. पण सगळ्या मुसलमानांचं नेतृत्व करण्याची जी अत्यंत खरी आच असते. बरं इथे गंमत सांगितली पाहिजे बरं का. हे आमच्या इराणी मित्रांनीच सांगितलं. अरब लोकांना इराणी लोकं मेंढपाळ म्हणतात. अरब लोकांना काही संस्कृती नाही, कल्चर नाही. आम्हाला त्यांनी हरवलं, पण आमच्याकडे प्रचंड मोठी इराणी पर्शियन संस्कृती होती. आणि इराण हा एकच मुस्लिम देश आहे, ज्याने आपली जुनी संस्कृती टिकवून धरली आहे. बाकी ठिकाणी पाकिस्तानमध्ये बघा, पाकिस्तानचा इतिहासच मोहम्मद बिन कासिमपासून सुरू होतो. त्यामुळे आधीची सगळी हिंदू समृद्ध परंपरा, वेद परंपरा त्यांनी नाकारलेली आहे. इराणने तसं केलं नाही. इराणमध्ये फिरदौसी नावाचा जो कवी निर्माण झाला, त्यांनी शाहनामे नावाचा आधीच्या पर्शियन साम्राज्यांचा इतिहास लिहिला आणि इराणला त्या इतिहासाचा अभिमान आहे. त्या इतिहासाचे आत्ताचे साक्षीदार कोण आहेत माहिती आहे का? आपल्याकडे जे पारशी लोकं पळून आली, ती लोकं तिथनं आली इराणमधनं. आणि ह्या पारशी लोकांना या मुसलमानांनी त्यांच्या टोळीवाल्यांनी हाकलून दिलं आणि तिथे या टोळीवाल्यांचं राज्य स्थापन झाल्यामुळे इराणची जी परिस्थिती आहे ती अशी झालेली आहे. आपल्याला तो फायदा झाला कारण हे पारशी लोकं इथे आले. त्यातनं जमशेदजी टाटा, जीजीभाय, गोदरेज यासारखे मोठे-मोठे उद्योगपती निर्माण झाले. देशाला देशभक्ती आणि समृद्धी या दोन्ही गोष्टी करण्याकरता पारसी समाज भारतात अतिशय पुढे आहे. त्यामुळे आपल्याला तो फायदाच झाला. इराणमध्ये हे सगळे मूल्य बसले. त्यांना इराणचं अर्थकारण जमलं नाही, धर्मकारण जमलं नाही, समाजकारण जमलं नाही. संबंध देशाची वाट लावण्याचं कारण म्हणजे हे मूल्य आहे. आणि इराणी लोकांच्या आता लक्षात आलंय. कारण चलनवाढ इतकी झाली, की इराणी चलनाला काही किंमतच उरली नाही हो. Googleवरती 42,000
इराणी रियाल, रियाल हे त्यांचं चलन आहे. 42,000 इराणी रियालला $1 मिळतो. परंतु प्रत्यक्षामध्ये 15 लाख रियाल द्यायला लागतात ब्लॅक मार्केटमध्ये. इतकी चलनाची म्हणजे चलन हे कागदात पेपरपेक्षा सुद्धा कमी किंमत त्या चलनाला आता मिळालेली. टॉयलेट पेपर विकत घेताना कदाचित जास्त चलन द्यायला लागेल. तर ह्यानी इराणी लोकांना खायला मिळत नाही. सगळ्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली कारण परवडेच ना हो. त्यांनी एवढी किंमत लावल्यावर ग्राहक तिथनं घेत नाहीत वस्तू. ग्राहकांनी घेतलं नाही की दुकान बंद. त्यामुळे इराणचे बाजार बंद पडले. बाजार बंद पडल्यानंतर त्यांनी आंदोलनं सुरू केली. सरकारने त्यांच्यावरती कठोर बंधनं लादायला म्हणून बसीज, सैनिक आणि पोलीस हे बंदुकीसकट पाठवले. काही ठिकाणी आंदोलक मेले. पण आता आंदोलक ऐकायला तयार नाही. त्यांची भूमिका ही आहे की मूल्ये निघून जा. ते मूल्यांना मारायलाच निघालेत. हा खामेनी आहे लपून बसलेला आहे. हा सध्या बाहेर सुद्धा येत नाहीये. आणि आपल्याला आठवत असलं की इस्रायलवरती हल्ला करताना इराणने जे मिसाईल टाकली त्यावेळेला इस्रायलने यांच्यावरती प्रचंड हल्ले केले, अमेरिकेने हल्ले केले. तर आता तेहरानच्या नागरिकांनी असं सांगितलं इस्रायलला, आमचं तुमच्याशी काही एक भांडण नाही. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू सुद्धा हेच म्हणले, आमचं इराणी प्रजेशी काही भांडण नाहीये. अहो तुम्हाला आम्ही 6च्या काळात मदत केलेली आहे. इराणमध्ये सुद्धा वाळवंट आहे. त्या वाळवंटात शेती करण्याकरता इस्रायली तंत्रज्ञांनी त्यांना ड्रिप इरिगेशन शिकवलेलं आहे. परंतु तुम्ही मात्र कारण नसताना आमच्यावरती शत्रुत्व धरताय, तर तुमच्या राज्यकर्त्यांची चूक आहे. त्यामुळे आमची लढाई तुमचं सैन्य आणि तुमच्या राज्यकर्त्यांची आहे. आणि आता इराणी जनता तेहरानमधनं आंदोलन करताना इस्रायलला सांगतेय, की हा खामेनी राहतो इथे हरामखोर या राजवाड्यात. त्याच्यावर बॉम्ब टाका आणि नष्ट करा त्याला. आम्हाला हे मूल्य नकोयत. मूल्ये परत जा. ही भूमिका आता इराणमध्ये आहे. अमेरिकेला पाहिजे तेच घडतंय. इराणचं प्रतिक्रांती इराणमध्ये सुरू होतीये. तो शाह इराण जो होता तो आता मरून गेला. त्याचा मुलगा जो आहे रेझा पहलवी, त्याचंही नाव मोहम्मद रेझा पहलवीच आहे. त्या मुलांनी सांगितलंय, की मी तुमच्या इथे यायला तयार आहे. आपण पुन्हा इराणला चांगल्या समृद्ध देशाच्या स्थितीत आणूया आणि लोकं त्याचं ऐकायला लागलेत. बघूया येत्या काही दिवसातच आपल्याला लक्षात येईल. बरं नुसतं तेहरान नाही, इराणच्या सगळ्या मुख्य शहरांमध्ये हे दंगे सुरू झालेले आहेत. सरकारविरुद्ध आंदोलनं सुरू झालेत. ही क्रांतीच आहे. इराणमधली पहिली क्रांती खोमेनींनी 1900 साली केली. आज आता 26 साली आपल्याला ही दुसरी क्रांती पाहायला मिळतेय आणि बहुतेक या मूल्यांचं शासन उलथून पाडलं जाईल आणि एक चांगली व्यवस्था तिथे आकाराला येईल. अमेरिकेला इराण नकोसाच झालेला होता. म्हणजे इराणचे ते राज्यकर्ते नकोसे झाले होते. इराणच्या राज्यकर्त्यांनी म्हणजे आत्ताच्या राज्यकर्त्यांनी सांगितलंय, अमेरिका आमच्यावरती हल्ला करील असं आम्हाला वाटतंय आणि तो हल्ला कुठून होईल आम्हाला माहिती आहे. आम्ही त्यांना धडा शिकवू. हा धडा पाकिस्तानला शिकवायचा आहे. पाकिस्तानची परिस्थिती आता गंभीरच होत चालली आहे. इराणकडनं हल्ला होणार आहे. अफगाणिस्तानातनं हल्ले होतातच आहेत. आणखीन भारताशी तर भांडणाची करायची त्यांची हिंमतच नाही. म्हणून त्या बांगलादेशात काहीतरी करायला गेलेत. तिथेही ते मारच खाणार आहेत. हा हिंदूंकरता चांगला संदेश आहे. इराणी लोकं शिया असल्यामुळे सुन्नी मुस्लिमांना एक काउंटर बॅलन्स ज्याला म्हणतात, तो शिया इराण नेहमीच असतो. भारताचे इराणशी पूर्वापार संबंध आहेतच आणि आता ट्रम्पनी तिथे व्हेनेझुएला ताब्यात घेतल्यानंतर तेलाच्या किमती कमी होणार आहेत. इराणमधली क्रांती यशस्वी झाल्यानंतर इराणवरचे निर्बंध हटतील. भारताला स्वस्त तेल मिळण्याचा मार्ग मोकळा होतोय आणि या सगळ्यामधनं चीनला एक संदेश जातोय. कारण आत्ताचे इराणी राज्यकर्ते हे चीनचे मित्र आहेत. रशिया आणि चीनचे मित्र आहेत. त्यामुळे आता अ, अमेरिकेची ही चाल आणि इस्रायलनी जे काही सपोर्ट केला, इराणवरती हल्ले केले. ट्रम्पने तर सांगितलेलंच आहे, की इराणमधल्या आंदोलनकर्त्यांवरती जर सरकार हल्ले करत असलं, तर आम्ही सरकारचा हल्ला मोडून काढू, आम्ही बॉम्बर पाठवू, असं ट्रम्पने स्पष्ट सांगितलंय. आणि त्यांनी आता व्हेनेझुएलात जे केलं, ते पाहता ट्रम्प हे करील निश्चितच आहे. येत्या काही दिवसातच आपल्याला इराणमध्ये नवीन राज्यव्यवस्थेचा उदय पाहायला मिळेल आणि ते भारताकरता सुचिन्ह असेल. ही बातमी आपल्यापर्यंत आणावी आणि त्याचे वेगळे पैलू उघडून सांगावे म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्र आणि परिवारांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.